नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी थोडीशी युनिक पद्धतीने मी पुरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी कलरफुल अशी रेनबो पुरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. आपण जेव्हा आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात, तर तेव्हा आपण सिंपल अशा रेग्युलर पुऱ्या करतो. तर थोडंसं युनिक पद्धतीने जर केलं तर अजून छान दिसतं ताटामध्ये जेवण. त्याच्यामुळे मी थोडी तुम्हाला युनिक पद्धतीने थोडी रॅम्बो पुरीची रेसिपी दाखवत आहे. तर चला बघू. रॅम्बो पुरी बनवण्यासाठी मी इथं हे बीट घेतलेलं आहे. एक बीट घेतलं होतं. त्याला मी असं शिलून घेतलं होतं वरून आणि असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे. आणि आपल्याला आता हे मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, छान पेस्ट करून घेतलेली आहे आपण बीटची. आता ती आपल्याला काढून घ्यायची आहे. इथं मी दुसरा कलर मी इथं पुरीचा हे करण्यासाठी मी इथं पालक घेतलेला आहे. काही आता बरेच जणांचे लहान मुलं असतात किंवा मोठे पण त्यांना पालक आवडत नाही, बीट आवडत नाही. तर त्यामुळे कोणत्या तरी आपण पद्धतीने आपण खाऊ घालायचे प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे मी हे पुरीचा प्रकार दाखवत आहे आणि कोणी पाहुणे पण आले तर थोडंसं छान दिसतं असं काही युनिक केलं तर. त्यामुळे असं हे तेव्हा पण तुम्ही करू शकतात. आता मी ही पालकची पण पेस्ट करून घेते. पालक पण आपला छान असा बारीक झालेला आहे, तो पण काढून घेऊ आपण. आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण आपल्या अंदाजे किती पण घेऊ शकतो आणि त्यामध्ये हा मी 3 ते 4 चमचे मी जाड रवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि याचे आपल्याला आता 3 भाग करायचे आहे, कारण आपल्याला रॅम्बो पुरी करायची आहे 3 रंगांची. त्यामुळे 3 भाग करून घ्यायचे आहे पिठाचे आपल्याला, असे सम एकदम प्रमाणात. आता हा एक पाक घेतलेला आहे मी. त्यामध्ये हे पालक टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जसं रेग्युलर पुरीचं भिजवतो ना, त्या प्रकारेच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. खूप युनिक रेसिपी आहे, काहीतरी नवीन. कोणी पाहुणे पण आले तर खूप छान असं कलरफुल दिसणार आहे आणि खाण्यासाठी तर अगदी छान लागणार आहे. तुम्ही यामध्ये अगदी मसाला टाकून पण ही रॅम्बो पुरी मसाल्याची पण करू शकतात. म्हणजे लसूण मिरचीची पेस्ट पण टाकू शकतात. मी अगदी सिंपलच करत आहे. आपला हा पालकाची हिरवा गोळा आपला तयार झालेला आहे. आता आपण दुसरा करून घेऊया. आता आपण हे बीटचं रंग तयार करून घेऊया. आपला बीटचा गोळा तयार झालेला आहे. तिसरा रंग आपण हळदीचा घेणार आहोत. आपण हळद टाकणार आहोत आणि व्यवस्थित भिजून घेते मी हा पण गोळा. हळदीचं आपल्याला पाणी टाकूनच भिजवायचं आहे. आणि आपण जे ते 2 गोळे भिजवले आहे ते आपले पालकाला पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते त्याच्यातच होऊन गेलेलं आहे. आणि जे बीट आपण होतं त्याच्यात पण पाणी सुटलं होतं. फक्त आपल्याला ह्या गोळ्यातच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. पिवळा गोळा पण आपला व्यवस्थित मळून झालेला आहे. बघू शकता 3 गोळे आता व्यवस्थित मळून झालेले आहे. आता आपण पुरी करायला घेऊया. गोळे आपल्याला हे 3 गोळे असे आधी तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत. 3 गोळे मी व्यवस्थित तेल लावून मळून घेतले आहे आणि असे याचे गोळे केलेले आहे मैत्रिणींनो. आता आपल्याला याची प्रत्येकाची एक एक पोळी लाटून घ्यायची आहे आधी अशी. तुम्ही तेल लावा नाही तर पीठ लावा, पण शक्यतो तेलाचाच वापर करा. अशा पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे प्रत्येकाची. हे बघा, पिवळी लाटून घेतलेली आहे, अशी जाडसर ठेवलेली आहे. आता मी हिरवी आणि लाल लाटून घेते. हे बघा, आपल्या 3 पुऱ्या अशा मस्त लाटून झालेल्या आहेत. बघू शकतात तुम्ही ही पिवळी. आता हे बघा, एकावर एक ठेवायच्या आहे. आपल्याला एकाच आकारात लाटून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या व्यवस्थित. हे बघा, 3 एकावर एक ठेवल्या की आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. असा पॅक असा रोल बनवून घ्यायचा आहे. बघा, रोल करून घेतलेला आहे मी. व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे बघा अशा लाट्या पाडायच्या आहे व्यवस्थित. मी सगळ्या लाट्या पाडून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, या प्रकारे अशा लाट्या होतात. आता मी पुऱ्या लाटून घेते. तर तेल लावून मी एक एक पुरी लाटून घेते मैत्रिणींनो. पुऱ्या आपल्याला अशा मस्तपैकी जाडच लाटायच्या आहे. खूप पातळ पुऱ्या लाटायच्या नाही, तर आपल्या पुऱ्या फुगत नसतात.
हे बघा किती छान कलरफुल दिसत आहे, अगदी सुंदर आपली पुरी. आता मी अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेते. एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहे. आता आपण ह्या तळून घेऊया. तळण्यासाठी मी इथं तेल ठेवून घेतलेलं आहे. तेल पण आपलं छान तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. खूप छान लागतं मैत्रिणींनो या पुऱ्या आणि दिसायला तर खूप सुंदर आहे. तुम्ही बघूच शकता ते. लहान मुलं जर बीट वगैरे खात नसतील तर तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हा सुद्धा तुम्ही या पुऱ्या करू शकतात. आणि आपण एकदम घरच्या म्हणजे साहित्यापासून बनवल्या आहे. आपण काही त्यात कलर ॲड केलेला नाही कोणतेही. आपण एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने आपण ह्या पुऱ्या केलेल्या आहेत. त्यामुळे कोणाला समजूनच येणार नाही आहे. आपली पुरी छान फुगलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया. किती कलरफुल आणि किती छान दिसते बघू शकता तुम्ही. आपली पुरी तळून झालेली आहे. मी आता काढून घेते, सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. एकदम कलरफुल अशी रॅम्बो पुरीची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. बघू शकतात किती कलरफुल दिसत आहे आणि खाण्यासाठी बी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने रॅम्बो पुरीची रेसिपी. माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.